श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री गजानन महाराज प्रगट दिन हा 8 फेब्रुवारी 2026ला रविवारी आहे. योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना जीवन कसं जगावं हे शिकवलं. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यासाठी नावारूपाला आलेलं आहे. गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरांचे भारतीय गुरु आहे. त्यांना भगवान श्री गणेशाचे अवतार मानतात. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी दृष्टीस पडले. त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांच्या पुण्यतिथी म्हणून पाळतात. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते हा गजानन महाराजांचा आवडता मंत्र, ज्यांचा ते अखंड जप करी. त्यामुळे त्यांना गिने गिने बुवा गजानन महाराज अशीही नावे पडली. भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा असं म्हणत. गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दास गणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव श्री गजानन विजय ग्रंथ असे आहे. 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीवरील शिते उचलून खात होते. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे. त्याचबरोबर कधीकधी अमर्याद पण विचित्र खावं, तर कधीकधी 3-4 दिवस उपाशी देखील राहावं अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचं ताट असो वा कोणी कुस्तीत अगदी कुस्तीतपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, ते प्रसन्न भावाने त्याचंही सेवन करत असायचे. गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचं अन्न म्हणजेच ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, पिठलं असे पदार्थ महाराज अगदी आवडीने खात. आणि म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांना व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं आणि आंबाड्याची भाजी अवश्य करतात. महाराज हे शुद्ध ब्रह्म व एक परमहंस संन्यासी होते, ज्यांना ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे. जेथे जीव शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचं भान राहत नाही. असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार. महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते दिगंबर अवस्थेत असत. आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावात प्रचित केला असला तरी महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव व या विदर्भातील प्रमुख भागातल्या खेड्यापाड्यांतून झालेला आहे. पुन्हा पावसातून वस्त्रहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या या महाराजांची चाल गती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावं लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्तानं दरवर्षी पंढरपूर येथे जात असे आणि त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थ जवळील नीलांबिका देवीचा डोंगर आहे. तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते जात असत. ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. नाथ संप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले तितकेच काही गजानन महाराजांनीही त्यांचा अवतार कार्यात केलेले दिसतात. जेव्हा गजानन महाराजांना कळलं की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली, त्यावेळी ते हरिपाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटलं जातं की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेनुसार त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचं ठरवलं व ऋषीपंचमीचा हा पुण्यदिन हा ठरला.
सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. गजानन महाराज प्रगट दिनाच्या विशेष दिवशी घरच्या घरची पूजा कशी करावी, काय नैवेद्य अर्पण करावा, मंत्र कसा जपावा, भक्ती उपाय कोणते, तुमच्या घरी पूजा करताना देवघरात फुले, दिवा, सुगंधी धूप, दीप, नारळ, अक्षता, नैवेद्य दाखवा, आरती करावी. पूजा सकाळी सूर्य उगवताना किंवा संध्याकाळी दिवाळीसारखी पूजा आवर्जून करावी. नैवेद्यात पिठलं म्हणजे बेसन, भाकरी, लाडू, हलवा, उकडीचे मोदक, फळे, भात अशा प्रिय वस्तू तुम्ही ठेवल्या तरी चालणार आहे. आंबाडीची भाजी, भाकरी, मुळ्याच्या शेंगांची भाजी अतिशय प्रिय आहे. घरात पूजा अर्चा नैवेद्य केल्यावर घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर ओम गणगण गणात बोते, ओम गणगण गणात बोते, गजानन महाराज की जय हा मंत्र नक्की जप करा. दिवसातून 10-15 मिनटं जप आवर्जून करा. लाभदायक असतं. मंत्र जपाने मनातील नकारात्मकता दूर होते, मानसिक शांती मिळते, सुख, समाधान व आशीर्वाद मिळतो, संकटातून मुक्तता होते, आजार देखील बरे होतात, नोकरी व्यवसायात प्रगती होते, ईश्वराचे आशीर्वाद मिळतात. अशी ही सोपी भक्ती व उपाय यांची सेवा करायला आपल्याला मिळते. या दिवशी भक्तांना श्रद्धा, भक्ती, सेवा, मानसिक शांतीचा दिवस आहे. तर बघा, पारायणाचे प्रकार. एक आसनी पारायण. एक दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायाचं पारायण करावं. गुरुपुष्यामृत योगावर केलेली एक आसनी पारायणाची विशेष महत्त्व असल्याचं श्रीदास गणूंनी सांगितलं आहे. एक दिवसीय पारायण. एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायांचं पारायण करणं. त्याचबरोबर 3 दिवसीय पारायण. 3 दिवसात रोज 7 अध्याय वाचून हे पारायण केलं जातं. दशमी, एकादशी, द्वादशीच्या निमित्तानं केलेलं 3 दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कविदास गणू यांनी सांगितलं आहे. सप्ताह पारायण हे 7 दिवस दररोज 3 अध्याय वाचून हे पारायण केलं जातं. गुरुवारचं पारायण. गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन, तसेच 21 हा महाराजांचा शुभ अंक आहे आणि 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावा व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचं एक पारायण पूर्ण होतं, असा द्विगुणित लाभ होतो. चक्री पारायण. अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय, समान अध्याय, जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला वाचन करून 21 दिवसात हे पारायण करावं. यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. तर बघा, संकीर्तन जे आहे ते पारायण. एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचं पारायण करावं व इतरांनी ते श्रवण करावं. त्याचबरोबर सामूहिक पारायण. एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी, एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे. तर बघा, आपापल्या शहरातील गजानन महाराज यांच्या मठ किंवा मंदिरामध्ये जाऊन शक्य असल्यास दर्शन घ्यावा, आपली सेवा करावी. त्याचबरोबर गणगण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय हा मंत्र जप करावा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.